जिन्होंने भारतीय संविधान की रक्षा करने की बात कही, आरक्षण की बात कही, वो कहाँ है? वो खासदार कहाँ है? आता वो कांग्रेस के बड़े नेते कहाँ है? भारत देश में सिर्फ बहुजन समाज रस्ते पे है। ज्या शेड्यूल कास्टच्या जाती आज प्रशासनामध्ये आणि शासनामध्ये प्रगत झालेल्या आहेत त्यांना वंचित करण्याचं षडयंत्र आहे। आता वेगवेगळ्या पद्धतीने सरकार आरक्षण संपवायला निघालेलं आहे। दिल्लीच्या सरकारच्या मनामध्ये काही आरक्षण राहिलं पाहिजे अशातला काही भाग नाही। या पद्धतीने ओबीसींना आधी क्रीमी लेअर लावून त्यांना वेगळं केलं। ओबीसीतले काही ज्यांचे 8 लाखाच्या वर उत्पन्न आहे ते मुलं काही चांगल्या ठिकाणी शिकायला पण जाऊ शकत नाही। अनुसूचित जमातीचे जे आहे त्याच्यामध्ये 48 जाती आहे, उपजाती आहे। त्या उपजातीचं सुद्धा असं वर्गीकरण होईल आणि त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा एकही जागा मिळणार नाही, म्हणजे त्यांच्या सुद्धा जागा ओपन देण्यात येईल। भारत बंदला वर्धा जिल्ह्यात आंबेडकरवादी संघटनाचा उत्स्फूर्त सहभाग। बाजारपेठ काही काळ ठप्प, आरवी देवळी सेलू हिंगणघाट येथेही संमिश्र प्रतिसाद, तर पुलगावात कडकडीत बंद। अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गात अबकड वर्गीकरण करून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करण्याचा अधिकार राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार दिलेला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने करू नये व संसदेने कायदा करून SC/STच्या आरक्षणाला संविधानातील 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी वर्धा बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला। सकाळी 11 वाजता बजाज चौक येथून डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला। काही काळ बाजारपेठ बंद होती। मोर्चेकऱ्यांनी बजाज चौकातून सुरुवात करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली व जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले। सामाजिक चळवळीतले तरुण तरफदार कार्यकर्ते आशिष वानखेडे न्यूज 88शी बोलताना ते म्हणाले, आज आपण बघितलं की वर्ध्यामध्ये भारत बंदचा पुकार केलेला आहे आणि बऱ्याचशा सामाजिक संघटनांनी या भारत बंदला चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे। उपवर्गीकरणाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की हा 13 पॉईंट रोस्टर सोबत जोडला गेलेला आहे। 13 पॉईंट रोस्टरमध्ये नेमकं काय झालं होतं मित्र, पहिली वॅकन्सी, दुसरी वॅकन्सी, तिसरी वॅकन्सी, चौथी, त्याच्यानंतर 5वी सोडली तर 7वी, या सगळ्या अनरिझर्व्ड होत्या, म्हणजे यावर आरक्षण नाही। त्याच्यामुळे जे मॅक्सिमम ज्या जागा होत्या असिस्टंट प्रोफेसरच्या किंवा प्रोफेसरच्या या ओबीसीच्या वाटेला न जाता जनरल कॅटेगरीमध्ये गेल्या। त्याच पद्धतीने जर आपण वर्गीकरणाचा जर मुद्दा बघितला तर ज्या शेड्यूल कास्टच्या महाराष्ट्रामध्ये 56 जाती आहेत त्यापैकी जर सोकळ आपण 4-5 जाती बघितल्या त्या विशेष मोठ्या स्वरूपात आहेत आणि बाकीच्या ज्या जाती आहेत त्यांचे अतिशय अल्प जाती आहेत। त्याच्यामुळे उपवर्गीकरण केल्यामुळे काय होणार, ज्या अल्प जाती आहेत त्याच्यामध्ये जर वर्गीकरण झालं तर त्या जाती त्या वॅकन्सीज भरूच शकत नाही आणि त्याच्यामुळे ती वॅकन्सी संपूर्ण सवर्णांच्या घशात जाणार, म्हणजे जनरल कॅटेगरीच्या घशात जाणार। तर माझं मत असंच आहे की जसं आपण 13 पॉईंट रोस्टरला हाणून पाडलं त्याच पद्धतीने जर आपण SC/STच्या क्रीमी लेअरला आणि उपवर्गीकरणाला जर हारून पाडलं तरच आपला विजय होऊ शकतो। तर हा उपवर्गीकरणाचा मुद्दा म्हणजे ज्या शेड्यूल कास्टच्या जाती आज प्रशासनामध्ये आणि शासनामध्ये प्रगत झालेल्या आहेत त्यांना वंचित करण्याचं षडयंत्र आहे। तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी याच्या अगोदर ओबीसीला क्रीमी लेअर लावलेला आहे, म्हणजे जे मुलं ओबीसीचे शिकू शकतात त्या लोकांना आरक्षण नाही आहे आणि जे लोक आपल्या मुलांना शाळेतही पाठवू शकत नाहीत त्या मुलांना आरक्षण देत आहेत। याचा अर्थ जो शिकू शकतो त्यांना आरक्षण नाही आहे आणि जो शिकूच शकत नाही त्यांना आरक्षण आहे। याचा अर्थ मित्र की ओबीसींनी हे याच्या अगोदर भोगलेलं आहे आणि तेच आता SC/STच्या वाटेला आहे। तर मला असं वाटतं की हे जो उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे हा SCमध्ये आणि STमध्ये भांडण लावल्याचा कार्यक्रम आहे आणि जो क्रीमी लेअरचा मुद्दा आहे हा क्रीमी लेअरचा मुद्दा आपल्या देशातील बहुसंख्याक वर्गाला शिक्षणापासून आणि आरक्षणापासून वंचित करण्याचा मुद्दा आहे। या मोर्चामध्ये डॉक्टर चेतना सवाई ह्या सुद्धा उपस्थित होत्या। त्यांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं। आजच्या या जन आंदोलनामध्ये जो संपूर्ण देशामध्ये SC/ST समाजाने एकजुटीने पुकारलेला आहे त्याचा आम्ही इथे समर्थन करतो आणि आजच्या या आंदोलनाची आमची हीच मनीषा आहे, हीच आमची अपेक्षा आहे की आतापर्यंत जे SC/STच्या आरक्षणाला जो विरोध करण्यात आलेला आहे किंवा SC/STच्या पदोन्नतीमधील आरक्षण असू दे याबद्दल जे स्टेप्स उचलण्यात आलेले आहेत त्यातून आम्हाला आमची सामाजिक सुरक्षा ही धोक्यात आहे असं जाणवतं आणि यापुढेही आमच्या आरक्षणाला धक्का पोहोचू नये याकरिता SC/STचं आरक्षण हे अनुसूची 9 मध्ये अंतर्भूत करण्यात यावं जेणेकरून आम्हाला आमचं आरक्षण हे सुरक्षितरित्या प्राप्त होऊ शकेल। ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण दिलेलं आहे आणि तामिळनाडूमधील आरक्षण हे अनुसूची 9 मध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे त्याला कोणी धक्का लावू शकत नाही। हीच आमची या आंदोलनाच्या माध्यमातून अपेक्षा आहे। यावेळी आपल्या सोबत आहेत यशवंत झाडे। प्रत्यक्षामध्ये आरक्षण संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। गेली 20 वर्ष सर्व कंत्राटीनं भरती या ठिकाणी सुरू आहे। प्रत्येक शासकीय कार्यालयात जर तुम्ही गेले 50% स्टाफ हा 50%पेक्षा जास्त हा कंत्राटी पद्धतीनं भरलेला आहे। कंत्राटी पद्धतीमध्ये कुठेही आरक्षण त्याची व्यवस्था नाही।
आणि अशा प्रकारे जे काही संविधानानं बाबासाहेबांनी आरक्षण दिलं ते एक अलग प्रकारे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आता वेगवेगळ्या पद्धतीनं सरकार आरक्षण संपवायला निघालेलं आहे. दिल्लीतल्या सरकारच्याही मनामध्ये काही आरक्षण राहिलं पाहिजे अशातला काही भाग नाही आणि म्हणून याविरुद्ध संघर्ष करत असताना गेली अनेक वर्ष आम्ही ओरडतो की अरे आपलं आरक्षण हळूहळू संपून राहिलं, कंत्राटी पद्धतीनं हिरावून घेऊन राहिले. याच्यासाठी संघर्ष केला पाहिजे. पण जे नोकरीवर आहेत आरक्षणाचा लाभ घेऊन ते सुखी आहे, त्याला काही वाटत नाही आपलं भलं झालं, परंतु इतर समाजाचं का हा विचार आपण केला पाहिजे. या आंदोलनासोबत याही गोष्टी आपण जोडून घेतल्या पाहिजे असं माझं मत आहे. शिक्षक संघटनेचे निवृत्त शिक्षक श्री राजू थूल यांनीही आपलं या ठिकाणी मत व्यक्त केलं. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय म्हणजे अनुसूचित जाती जमातीमध्ये अबकड वर्गीकरण केलेलं आहे. त्या अबकड वर्गीकरणामुळे अनुसूचित जातीचे जे काही 59 जाती आहे त्या 59 जातीचं विभाजन होणार आहे आणि त्या विभाजनामुळे जर एखादी 10 जागा निघाल्या तर 10 पैकी 59 प्रवर्गाच्या जातीला एकही जागा भेटणार नाही. कारण म्हणजे 0.25, 0.50 याप्रमाणे वाटणी होईल आणि जोपर्यंत 100 येत नाही तोपर्यंत एक जागा भेटत नाही आणि 100 येणार नाही. कारण 59 त्याच्या उपजाती आहे. या 59 उपजातीमध्ये ते वर्गीकरण होणार आहे. त्यामुळे ह्या ज्या जागा आहे ह्या जागा यांना मिळणार नाही. मग ह्या जागा यांना मिळणार नाही तर मग ओपनच्या जागा ज्या आहे या ओपनमध्ये कन्वर्ट होईल. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीचे जे आहे त्याच्यामध्ये 48 जाती आहे, उपजाती आहे. त्या उपजातीचं सुद्धा असं वर्गीकरण होईल आणि त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा एकही जागा मिळणार नाही. म्हणजे त्यांच्या सुद्धा जागा ओपनमध्ये जाईल. हा या देशातील उच्चवर्गीयाचा कट आहे आणि तो कट हाणून पाडण्यासाठी हा जो मोर्चा आहे हा मोर्चा संपूर्ण भारतभर काढण्यात आलेला आहे. या मोर्चात प्राध्यापक डॉक्टर माधुरी झाडी उपस्थित होते. त्यांनी न्यूज 18शी संवाद केला. याचा अर्थ ते खूप आर्थिक सक्षम आहे असं पण नाही आणि या क्रिमिनलमुळे ओबीसीचं नुकसान झालं. सेम प्रोसेस आता याच सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशांमुळे SC STची पण होणार आहे आणि हे होऊ नये, हे थांबलं पाहिजे म्हणून आज आम्ही सगळेजण या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत. अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा. न्यूज 81 बात वही जो सच हो.